शेतकऱ्यांसाठी शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी नवे नियम लागू. शेतकरी बांधवांनो, 7 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 आणि नियम 2024च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचनाबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा, जेणेकरून त्यांना या ठिकाणी लाभ घेता येईल. तर शेतजमिनीच्या पट्ट्याचे नियमन करणाऱ्या विविध विद्यमान राज्य कुळ वहिवाट कायद्याखाली अंतर्भूत असलेले प्रतिबंध व निर्बंध यामुळे जमीन मालक व पट्टेदार शेतकरी यांनी केवळ जमीन कसण्यासाठी अनौपचारिक करार करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे पट्टेदार शेतकरी सर्वसाधारणपणे त्यांना देय असलेल्या लाभापासून वंचित राहतात. अशा विद्यमान कायद्यामुळे शेतजमीन पट्ट्याने देण्याबाबत जमीन मालकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते व त्यामुळे भूमिहीन गरीब व्यक्ती, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी व इतर यांना पट्ट्याच्या माध्यमातून जमीन कसण्यास मिळण्याच्या संधी कमी होतात. सदर बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्यातील शेतजमीन पट्ट्याने देण्यास परवानगी देण्यासाठी आणि ती पट्ट्याने देणे सुलभ होण्यासाठी मालकाचे जमीनविषयक हक्क पूर्णपणे संरक्षित करताच कृषीविषयक कार्यक्षमता व समानता भूमिहीन आणि अल्पभूधारक गरीब संरक्षित करतानाच कृषीविषयक कार्यक्षमता व समानता भूमिहीन आणि अल्पभूधारक गरीब व्यक्तींना जमीन कसण्यास मिळण्याच्या संधी आणि व्यावसायिक विविधता यामुळे सुधारणा करणे आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला आणि त्यांच्या परिवर्तनाला वेगाने चालना देणे. पट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या अशा शेतकऱ्यांना पतसंस्थांमार्फत कर्ज मिळणे आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या विमा सुविधा, आपत्ती निवारण सहाय्य आणि इतर आधारभूत सेवा मिळणे शक्य होण्यासाठी पट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मान्यता देणे यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित तदअनुषंगीन बाबीसाठी तरतूद करण्याकरता शासनाने शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि जमीन मालक व पट्टेदार शेतकरी यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 सन 2023चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 28 संमत केला असून तो 27/6/2023 पासून महाराष्ट्र राज्यात लागू केला आहे. सदर अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन अधिसूचना दिनांक 2 जून 2025 अन्वये महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत नियम 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमाची क्षेत्रीय स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी करण्यासाठी महसूल विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित प्राधिकारी यांना शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन परिपत्रक पाहूया. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 सन 2023चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 28 व महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत नियम 2024 ची प्रत यासोबत जोडली आहे. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित प्राधिकारी यांना सदर कायदा व नियमास अनुसरून खालील सूचनांचे पालन करण्यास निर्देश देण्यात येत आहे. भाडेपट्टा कराराची कायदेशीर प्रक्रिया. प्रत्येक पट्टा करार हा नोंदणी अधिनियम 1908 नुसार रीतसर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. केवळ तोंडी किंवा साध्या कागदावरील करार ग्राह्य धरले जाणार नाहीत. या जमिनीचा कालावधी आणि मोबदला, रोख वस्तू उत्पादनातील हिस्सा स्पष्टपणे नमूद असावा. मालकी हक्क आणि ताबा. कराराचा कालावधी संपता जमिनीचा ताबा कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना मूळ मालकाकडे येईल. या करारामुळे पट्टेदाराला जमिनीवर कोणतीही कायमस्वरूपी मालकी हक्क सांगता येणार नाही याची स्पष्ट नोंद करारात असावी. पट्टेदार शेतकऱ्यांचे हित. नोंदणीकृत पट्टा कराराच्या आधारावर पट्टेदार शेतकऱ्यांना बँकाकडून पीक कर्ज, क्रॉप लोन आणि पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी संबंधित बँकांनी सहकार्य करावे. प्रशासकीय जबाबदारी. प्रत्येक तहसीलदाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात एक स्वतंत्र पट्टा करार नोंदवही म्हणजे रजिस्टर तयार करावी. सदर नोंदवहीमध्ये गावचे नाव, गट क्रमांक, मालक व पट्टेदाराचे नाव आणि कराराची मुदत याची अचूक नोंद करावी. विवाद निवारण यंत्रणा. जमीन मालक आणि पट्टेदार यांच्यातील वादाचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार हे सक्षम प्राधिकारी असतील. प्राप्त अर्जावर 3 महिन्याच्या आत अंतिम निर्णय देणे बंधनकारक राहील. आता निर्बंध काय आहे?
पट्टेदार ही जमीन कोणालाही पोटपाट्याने देऊ शकणार नाही. अनुसूचित जमातीच्या एसटी व्यक्तीची जमीन असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय असा कोणताही करार करता येणार नाही. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.